लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीवर कितीही नाही म्हणलं तरी तिच्याही नकळत काही बंधनं येतातच. माझ्या आईनी वयाच्या 65व्या वर्षी PhD केलं. ती कधीच करू शकली असती. वेगळा विचार करणारी, आउट ऑफ द बॉक्स विचार करणारी, आउट ऑफ द बॉक्स एक्सप्रेस करणारी मधुराणी मला पुन्हा अरुंधतीने शोधून दिली. 1 वर्षात लग्न होतं, दुसऱ्या वर्षी डिवोर्स होतो. हो दे, इट्स ओके, कारण त्यांना कळतंय की दिस इज नॉट वर्किंग, इट इज गुड. एक बाई मला रिसेंटली भेटली आणि ती म्हणाली की अरुंधतीकडे बघून मी घराच्या बाहेर पडली रोज उठून शूटिंग करायचं, काही दिवसांनी जाऊन स्वराली बरोबर राहायचं आणि मी हरवून बसले होते कम्प्लीट ह्या प्रोसेसमध्ये. कारण मी घरी गेले की स्वरालीची आई असायचे, सेटवर आले की महाराष्ट्राची आई असायचे. ती आई जरी ग्लॅमरस नसली ना तरी ते तत्व तू ग्लॅमरस केलंस, त्याला एक वेगळं वेटेज मिळालं. तर ही आई शोधताना तुझ्यातली मुलगी, तुझ्यातली आई आणि इतर सगळे संवेदनशील पदर तू कसे शोधत गेलीस? जिया में एक आंगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. नमस्कार मंडळी, मनडेवी तनघाचा सीझन 3 आजपासून आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. सीझन 1, सीझन 2 या दोन्ही भागांना तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात. मग सीझन 3 मध्ये नेमकं काय असणार आहे अशी उत्सुकता तुम्हा सगळ्यांना असेलच. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यश आपल्या अनेकांच्या दारात असावं, त्यांनी वास करावा आपल्या घरात असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. पण ते कमावणं, ते पचवणं सोपं नाही. या यशाचीच वाटचाल करणारे, ती सातत्यानं त्या यशाचा मागोवा घेणारे, त्यात रमणारे, किंबहुना तरी सुद्धा पाय जमिनीवर ठेवून आपली वाटचाल पादाक्रांत करणाऱ्या अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती आम्ही तुमच्या समोर या सीझन मध्ये घेऊन येणार आहोत. आज कोणाची मुलाखत आहे? सुरुवात कोणापासून? आपल्या साऱ्यांना सामावून घेणारं असं एक तत्व असतं, त्यापासूनच सुरुवात करायला हवी ना. तिची ओळख करून द्यायची तर मला असं वाटतं कदाचित कवितेचीच लय आधी धरायला हवी. त्या कवितेतलं सांगणं असं होतं की मुलगा म्हणाला आईला, दिव्याची वात मोठी कर, मला दिसत नाही. मुलगा म्हणाला आईला, दिव्याची वात मोठी कर, अभ्यास करायचा आहे, मला दिसत नाही. नवरा म्हणाला बायकोला, दिव्याची वात लहान कर, मला झोप येत नाही. रात्रभर आई वात लहान मोठी करत राहिली. रात्रभर आई वात लहान मोठी करत राहिली. बाप लेकात आयुष्यभर ज्योतीसारखी जळत राहिली. बाप लेकात आयुष्यभर ज्योतीसारखी जळत राहिली. खरं तर स्वतः जळूनही उजळण्याचं सामर्थ्य असणारं असं सूर्यासारखं तेजस्वी तत्व म्हणजे आई. पण ही आई अत्यंत गोड, लोभस आणि तरीही ग्लॅमरस असू शकते. आज आपण ज्या व्यक्तीला भेटायला आलोय तिच्यासाठी एक विशेषण लागूच होऊ शकत नाही. उत्तम अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, संगीत दिग्दर्शिका, उत्तम गायिका आणि त्याबरोबरीने अतिशय उत्तम माणूस. आई या तत्वाला ग्लॅमरस करणारी अशी आपल्या सगळ्यांची लाडकी मधुराणी गोखले प्रभुलकर. नमस्कार मधुराणी ताई. नमस्कार. खूपच ओव्हरवेल्मिंग होती ही इंट्रोडक्शन. अजिबात. खरं तर मला असं मधुराणी ताई वगैरे असं तुला म्हणायला फार तुला काय हाक मारायचं ते हाक मार. हा म्हणजे जशी मधुताई असं मी नेहमीची हाक मारते, माझ्यासाठी छान आहे. तर खूप खूप स्वागत ताई तुझं. थँक्यू अनघा. आणि खूप बरं वाटतंय या निमित्ताने आपण आज खूप दिवसांनी भेटतो. येस. आपण स्वयंच्या या प्लॅटफॉर्मवर आता बसलो आणि तू स्वयंची उत्तम फॉलोअर आहेस हे आम्हाला माहिती आहे. तर स्वयंविषयी काय सांगशील?
स्वयं टॉक्स मी गेले अनेक वर्ष ऐकते. नवीन काळे आशय महाजन या दोघांनी मिळून ते सुरू केले. हे मला अलीकडेच समजलं. कारण रँडमली YouTubeवरती यायला लागले आणि मी ऐकत गेले आणि आज मला खूप ऑनर्ड वाटतंय. छान वाटतंय स्वतःबद्दल, की स्वयंनी मला विचारलंय आणि मी इथे येऊन काहीतरी माझं छोटंसं जे काही योगदान आहे, ज्या क्षेत्रातलं त्याविषयी अ, ऐकायला लोकं उत्सुक आहेत आणि त्यांनी मला बोलवलं, या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतंय. अ, खूप मला असं वाटतं महत्त्वाचं इनिशिएटिव्ह आहे, कारण हं. समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी जण इतकं काम करत असतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आणि अशी अनेक जण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी ह्या निमित्ताने माझ्यापर्यंत पोहोचली. अनेकदा मला माहिती आहे, की एखादा दिवस आपला प्रत्येक दिवस चांगला असतो असं नाही. हं. कधी-कधी सकाळी उठल्यापासून उगाचच आपल्याला ऑफ वाटत असतं आणि अशा वेळेला अनेकदा मी स्वयं टॉक्स ऐकलेले आहेत मेकअप करताना आणि मग त्यातनं प्रेरणा घेऊन पुढचा दिवस किती छान गेला हे माझं मला माहिती आहे. वाह! सो आय रिअली ॲप्रिशिएट दिस इनिशिएटिव्ह अगदी मनापासून. ग्रेट. मला खात्री आहे जशी तुला प्रेरणा स्वयंमधल्या अनेकांनी दिली आहे, तसं तुझा इंटरव्ह्यू ऐकून सुद्धा अशा अनेकांना प्रेरणा मिळणार आहे, याची मला खात्री आहे. आशा आहे. येस. तर आपण तुझी सुरुवातच जी करणार आहोत ती बालपणापासून करणार आहोत. कारण यशाची कितीही वाटचाल हं. पुढे उंचावणारी असेल तरी हं. त्याची पाळंमुळं निश्चित बालपणात असतात. हं. त्यामुळे पुणं, त्याच्यात वाडा, हं. घरी छान आई गायिका म्हणजे कलासक्त वातावरण हं. आणि अत्यंत जिद्दी हुजूर पागेची मुलगी. तर कशी होती ही मुलगी बालपणी? तू म्हटलीस तशीच होती. कलासक्त होते अक्षरशः, हं. खरोखर कलासक्त होते आणि त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईला जातं. कारण बरं. ती खूप रसिक, प्रत्येक बाबतीत म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तिची रसिकता असायची. म्हणजे हं. ती फुलाकडे पण पानांकडे पण रसिकतेने पाहायची. आमच्या वाह! वाड्याच्या कुठल्यातरी एका टोकावरती कोकिळा गात असेल तर ती आम्हाला बोलवून ती दाखवायची किंवा इतकी ती अ, मला गाणी हं, हं. शिकवताना तिने कधीही चाल नाही शिकवली. मग? मला तिने ते गाणं, त्यातली कविता समजावून सांगून, त्याच्या मागचा अर्थ समजावून सांगून, हं, हं. मग त्याच्यावर ही चाल का चढवली असेल? या शब्दाला हा सूर का लागला असेल? अशा पद्धतीने तिने मला गाणी शिकवली आहेत. क्या त्यामुळे बात! सगळ्या ती सुंदर चित्र काढायची, ती हं, हं. रांगोळी सुद्धा साधी खूप सुंदर काढायची. ती कधी हेम आणि टीप घालायची ती आमचे कपडे शिवायची. ती साधे अरे वाह! हेम आणि टीप पण अतिशय तिचं असं म्हणणं असायचं, की ती सुद्धा सुरेख आणि छान नीटसच आली पाहिजे. हं, हं. सो हे सगळं खूप भरभरून कलासक्त वातावरण मला आईमुळे मिळालं. त्यात पुण्यात होते आणि काय म्हणूयात, पुण्यात अजून काय वेगळं आपण डेव्हलप होऊ शकतो. जर तुम्हाला छान दृष्टी आणि छान कान असेल तर खरंय. तुमच्यासाठी सगळं वाढून ठेवलेलं असतं पुण्यात. मग सवाई गंधर्व असोत किंवा वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा असोत, हं. चांगली नाटकं असोत, चांगली भाषणं असोत. मी अगदी रामाच्या देवळाच्या जवळ तुळशीबागेच्या इथे राहायची. हं, त्यामुळे हं. चांगली प्रवचनं मी तिथे जाऊन ऐकलेली आहेत. वाह! किंवा माझी पहाटे कधी अभ्यासाला उठले तर ललित हं. रागाच्या सनईनी माझी पहाट व्हायची. आहा! किती छान. सो खूप काय म्हणतो त्याला, मंतरलेले दिवस दिवस. म्हणायला हरकत नाही. आणि शाळाही तशीच होती. हं. चांगले भाषेचे संस्कार माझ्यावरती झाले आणि सगळ्यातच मला उत्साह असल्या कारणामुळे सगळीकडेच हं, हं. मला पाठवलं जायचं. मग ते कथाकथन असो, वक्तृत्व असो, मग खेळ असो, कविता असो, नाटक असो, गाणं असो. सो भरभरून विविध कलांमध्ये बुडलेलं माझं ती वयाची म्हणूया 15 वर्ष होती असं आहा! म्हणायला हरकत खरंय. नाही. अगं आणि तू म्हणजे मुळात तुझी शाळाच इतकी कमालीची हो, आहे, हो. की शांताबाईंपासून ते हो, अरुणा ढेरेंपर्यंत हो. आणि आता तू. तर बापरे! नाही. म्हणजे अगं खरंच तुम्ही जे गाणं म्हणता ते मला खरं वाटतं, की हुजूर पागेच्या सुशील कन्या सुविद्य सुविद्या मी आम्ही होणार. होणार. तर आणि खऱ्या अर्थी जशी सुविद्य आहेस तशी सुशीलही आहेस यात शंका नाही. ओके. आहे असं म्हणूया. वाह! वाह! बरं त्या सुशीलपणाचं आणखी एक वेगळं अस्तर उलगडूया का? म्हणजे बोल ना. 5व्या वर्षी सुद्धा ही सुशील गुणी मुलगी हां. साधी तडतडी रेषा काढता येत नाही. हो, हो. म्हणून हट्ट ही काय? हो. म्हणजे हा काय नाही, हट्ट तू आहे? आईला फोन केलास माझ्या. नक्की सांग. हे सगळं तुला आईकडनं कळलंय. हो, जिद्दी मी होते आणि काही हं. जमत नाही म्हणजे काय? हं. मला खूप त्रास व्हायचा या गोष्टीचा. तर हं. त्यावेळेला अ, ह्याच्या पाट्या असायच्या आपल्या, दगडी दगडी. पाट्या हं. आणि पेन्सिली. हं. तर ना, एक विशिष्ट पद्धतीने तडतडी रेष, किती हं. जणांना ती माहिती आहे मला माहिती नाही. पण ती हं. अशी टीप किंवा आपण हे हं. घालतो ना,
काय म्हणतो त्याला, धावदोरा धावदोरा. धावदोऱ्यासारखी हम्म, हम्म, त्याचं फील असायचं आणि ती हम्म. तडतड 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 आणि ती विशिष्ट आधरपणे ती पेन्सिल धरून विशिष्ट अँगलला धरूनच ती काढता येते. आणि आईने मला ती दाखवली आणि मला ती काही जमेना, तर मी खूप हट्ट करून दिवसभर दिवसभर प्रॅक्टिस करून ती जमली होती. एवढंच नाही तर मला मुलांसारखी शिट्टी वाजवायची होती. वा. आणि तेव्हा मी असे नसे 7वी 8वीत वा. आणि म्हटलं आपल्याला काही येत नाही, आपल्याला आशीवाली. आशीवाली आहे. आशीवाली शिट्टी मला वाजवता येते. हं. तर ती पण मी अशीच दिवसभर प्रॅक्टिस करून क्या शिकले बात होते. है. असं काही येत नाही आणि आपल्याला आवडतं आणि येत नाही हे काही चालत नाही मला. एकदम बरोबर. म्हणजे आम्ही आम्ही आजारी असलो तरी आम्ही गणिताचा पेपर गणित ऐकून देऊन येतो हो. पासून ताई म्हणजे मला हा प्रश्न आवर्जून एवढ्यासाठी विचारायचा आहे की अगदी 90% मिळवायचे म्हणून हो. जिद्दीने तेवढे 90-100 पेपर परत तू सोडवून हो. ते करून हो. दाखवलंस. हे आईने सांगितलंय तुला सगळं. आता एवढा डिटेल अभ्यास कोणी नव्हतं केला कुठल्याच इंटरव्ह्यूला आजपर्यंत. असं काही नाहीये. हे बघ एक सांगू का, मला सगळ्यात कमाल तुझ्या जिद्दीची यासाठी वाटली की आपण बऱ्याचदा ताई म्हणत असतो की यशाच्या मागे सगळ्यात पहिली कुठली गोष्ट असेल तर ती जिद्द असते आणि मग ध्येयपूर्ती असते. बरोबर. तर हो. लहानपणापासून तू जिद्दी असणं हम्म. हे तुला आता कसं मदत करतंय, म्हणून हा सगळा आपण काय म्हणू फ्लॅशबॅक. मला असं वाटतं तो मूळतः माझा स्वभावच आहे हम्म, की जिद्दी असणं. कारण विरोध होत असला की आपली जिद्द अजून जास्त पेटते. तर मी असं म्हणेन की आईचा जेवढा सपोर्ट होता तेवढाच मी या क्षेत्रात न यावं असं काही आजूबाजूला वातावरण पण होतं. म्हणजे माझ्या बापरे. वडिलांना हम्म, ऑब्व्हियसली साधारण मध्यमवर्गीय घरातले आपण, मग हे क्षेत्र कसं काय किंवा कला क्षेत्रात कुठे काय करतेस तू, आपले सगळ्या मैत्रिणी तुझ्या इंजिनियर होत आहेत तर तेच तू कर. खरंय. आणि मग अशा वेळेला मला असं वाटतं विरोध गरजेचा असतो किंवा त्यामुळे तुमचं कन्व्हिक्शन वाढत जातं किंवा तुमची जिद्द जास्त पेटून उठते किंवा विरोध आणि अपयश सुद्धा. अपयश हे तितकंच महत्वाचं असतं कारण आपल्याला माहित असतं की आपल्याला हे करायचंय आणि ते खरंय. अपयश आल्यानंतर अजून पेटून उठतो आपण. सो लहानपणापासून जिद्दी तर मी होतेच. म्हणजे ठरवलेली गोष्ट करायची आणि किंवा ठरवलेली गोष्ट करत राहायची अशी मी आहे वा. आणि पण त्याचा होतो फायदा, प्रत्येक ठिकाणी होतो. माझ्या मते तू सपामध्येही तेच केलंस की हो. सीसॉ सारखा अत्यंत बोल्ड विषय जेव्हा पुरुषोत्तम हो. करंडकला हो. उतरवलास तेव्हाही काही विरोध झाला होता किंवा काय? हो, विरोध चांगलाच होता कारण हम्म, जे काही तिकडचं एस्टॅब्लिश्ड कलामंडळ होतं त्याच्यामध्ये मी नव्हते. बरं. आणि मी लिहिली होती एकांकिका आणि हम्म, ते कलामंडळाचे जे आमचे प्राध्यापक होते ज्यांच्या हातात कलामंडळाचे सगळे अधिकार होते त्यांना मी जाऊन ऐकवली आणि त्या एकांकिकेचा विषय निश्चितच त्यावेळेला बोल्ड होता. काय होता? आई आणि तिच्या 2 मुली आणि हम्म, त्यांच्या नात्यावर असलेली ही एकांकिका होती. आईच्या आयुष्यात एक मित्र आहे आणि तो मित्र म्हणजे तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे का तो नुसताच मित्र आहे हे दोन्ही मुलींना माहित नाहीये. पण तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे हे माहिती आहे. आणि एक दिवस तो मोबाईल आणि हे काही नसलेला काळ आहे. एक दिवस संध्याकाळी मी पेंटिंग्सच्या एक्झिबिशनला जाती असं सांगून त्यांना माहिती आहे की ते त्याच्या बरोबर आहे. ती येतच नाही परत खूप पूर्ण रात्रभर आणि बरं. त्या अख्खी रात्र त्या दोघींमध्ये जो संवाद होतो मग तो लग्न संस्थेविषयी असेल, लिव्ह इन रिलेशनशिप विषयी असेल किंवा स्त्री पुरुष संबंधाबद्दल असेल किंवा नवरा बायकोच्या नात्यामध्ये नक्की काय मॅटर करतं ह्याविषयी असेल, तर असा सगळ्या या विषयांचा उहापोह करणारी ती एकांकिका होती आणि मी ती लिहिली होती तेव्हा 19 वर्षांची होते. आणि तेव्हा मग त्या प्राध्यापकांना असं वाटलं की विद्यार्थिनींनी लिहिलेली एकांकिकेला जास्त वेटेज असतं तर ही व्हायला पाहिजे. आणि मग अर्थातच मी कलामंडळातून ते करणार नव्हते. मग मी माझं कलामंडळ स्थापन केलं. जोडलं लोकांना आणि आय मेड इट हॅपन. कारण ते करण्यामागे जिद्द हीच होती की आपण लहानपणापासून मी ऐकत आले होते की पुरुषोत्तम करंडक हा या क्षेत्रात जाण्यासाठीचा पहिला मार्ग आहे किंवा पहिलं पाऊल आहे. तिथे तुम्ही नोटीस होता, तिथनं वेगवेगळ्या संधी तुमच्यासाठी ओपन होतात आणि माझी कुठल्याच थिएटर ग्रुपशी काही ओळख नव्हती किंवा मला कोणीच माहित नव्हतं. मग मला असं वाटलं की मी हे नाही केलं तर
काय म्हणजे चालणारच नाही. आणि मग ते मी केलं. आणि मग मला लेखनाचं त्या वर्षीचं पारितोषिक मिळालं. प्रथम पारितोषिक करंडक लेखनाचं आणि दुसरं करंडक मिळालं. मग माझ्याबरोबर काम करणारी जी होती तिला बेस्ट ॲक्ट्रेस मिळालं. बरं. मलाही ॲक्टिंगचं मिळालं. असं क्या खूप बात खूप आहे. पारितोषिकं त्यावेळेला मिळाली. रेचेल. पण पण मला असं वाटतं की त्यावेळची माझी जी काही संवेदनशीलता होती किंवा ह्या सगळ्याकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन. दृष्टिकोन होता तो मला आत्ताही थक्क करतो. खरंय. आणि असं वाटतं डेफिनेटली की आता कुठून तरी पुन्हा काहीतरी असं व्हावं आणि ती जिद्द निर्माण व्हावी आणि आपण आपल्याकडून अजून काहीतरी लिहिलं जावं. वा. तू लिहिशील नक्की, कारण लिहीन. म्हणजे याच्या पुढे तो प्रश्न येणारच आहे स्वाभाविक ओघाने की तू आता का नाही लिहितेस, एवढ्या वर्षात परत प्रयत्न का नाही केला? ऍक्टिंगचं भूत दुसरं काही नाही. म्हणजे ते एकदा तुमच्या डोक्यावर बसलं की मग बाकीच्या गोष्टी करत राहतो आपण. मग मी संगीत दिग्दर्शन केलं, मी गात राहिले किंवा कवितांचे कार्यक्रम करत राहिले, पण लेखनाला जो एक वेगळा अंतस्फूर्ती लागते ती यायची मी वाट बघते. ती आली कुठून तरी तर मी लिहीन, नक्की लिहीन. आम्ही वाट बघतोय ही स्फूर्ती तुला लवकर मिळव. मी पण वाट बघते. आणि स्फूर्ती ये ग बाई. वा वा. त्यामुळे पण हा जो तू सीसॉ मांडलायस, मला कट्टू आपण म्हणजे अनेक मालिका आहेत तुझ्यामधल्या, पण खरा तो जो सीसॉ तू मांडला होतास आत्ताच्या मालिकेत कुठेतरी भावनांचा असेल, त्या नातेसंबंधांचा असेल, हाच सीसॉ तू आत्ताही अनुभवतीयस. तर मला असं वाटतं की आत्ता जी मालिका चालू आहे किंवा जी भूमिका तू साकारतीयस ती म्हणजे अरुंधती. तर ही भूमिका समोर आली तेव्हा त्यावेळेच्या मधुराणीने ही अरुंधती कशी शोधली? हा, त्यावेळच्या मधुराणीने ही अरुंधती कशी शोधली हा मोठा प्रवास होता. इतका सोपा नव्हता, कारण तेव्हा सीसॉ लिहिणारी ही मधुराणी ही खूप मुक्त होती. तिला तिच्यावर कुठल्या जबाबदाऱ्या नव्हत्या किंवा तिला त्यावेळेला समाजाच्या कुठल्याच गोष्टींना आन्सर करायचं नव्हतं. ती तिच्यासाठी जगत होती, तिला प्रूव्ह करायला जगत होती, तिला वाटलं ते तिने लिहिलं. पण जेव्हा तुमचं वय वाढत जातं, तुम्ही जास्त विचार करायला लागता की लोकांना काय वाटेल, मग तुमचं लग्न होतं, मग त्या ह्याच्यामध्ये अजूनच खूप गोष्टी ऍड होतात की यू हॅव टू बी इन अ सर्टन वे. याची बंधनं तुमच्यावर नकळत तुम्ही गुड गर्ल, गुड वाईफ, गुड आई या सगळ्याची एका स्त्रीवर प्रचंड अति जास्त अपेक्षांची ओझी असतात. आणि त्यात कुठेतरी मला असं डेफिनेटली वाटतं अगदी मनापासून आणि अगदी खरं की खरी मधुराणी जिने सीसॉ लिहिलं होतं ती हरवली होती. आणि या अरुंधतीने मला तिला पुन्हा शोधायला मदत केली. सो हे खूप खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे की ती वेगळा विचार करणारी, आउट ऑफ द बॉक्स विचार करणारी, आउट ऑफ द बॉक्स एक्सप्रेस करणारी मधुराणी मला पुन्हा अरुंधतीने शोधून दिली. वा, ग्रेट. पण आता जे तू पात्र साकारतीयस अरुंधती, तर मुळात अनेकदा एक चौकट असते बघ की मध्यवर्ती भूमिका ही छान पद्धतीने साकारली जाणारी मुलगी ही साधारण 20 ते 25 याच वयाची असली पाहिजे. याला मोठा छेद देत तू आई सारखी भूमिका सुद्धा, मी मगाशी म्हणून म्हटलं की ती आई जरी ग्लॅमरस नसली ना तरी ते तत्व तू ग्लॅमरस केलंस, त्याला एक वेगळं वेटेज मिळालं. तर ही आई शोधताना तुझ्यातली मुलगी, तुझ्यातली आई आणि इतर सगळे संवेदनशील पदर तू कसे शोधत गेलीस? एक तर ती सुरुवातीला आईपेक्षा सुद्धा साधारण मध्यमवर्गीय गृहिणीची असणारी घुसमट होती. आणि ती घुसमट काही अंशी मी जवळून खूप खूप लेवलवरती खूप जणींची, भले ती माझ्या आईपासनं असेल, प्रत्येकीची पाहिली होती की लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीवर कितीही नाही म्हणलं तरी तिच्याही नकळत काही बंधनं येतातच. मग मातृत्व स्वीकारल्यानंतर तर ती अजूनच येतात. आणि मग मातृत्व आणि कर्तृत्व ह्याच्यामधली जी कंटिन्युअस म्हणतो ना आपण की तारेवरची कसरत सुरू होते, अशी करणाऱ्या मी अनेक जणी पाहिल्या होत्या. किंवा एकदा आई झाल्यानंतर स्वतःचं सगळं बासनात बांधून ठेवून पूर्णपणे संसाराला समर्पित केल्यानंतर काही वर्षांनी पोकळी जाणवणाऱ्याही स्त्रिया मी पाहिल्या होत्या की आता काय, आता मी काय करायचंय आणि मला जे येत होतं ते मी विसरली आहे काही वर्षात. कारण ह्या तुमचं नॉलेज असेल, तुमची क्राफ्ट असेल, तुमची कला असेल, तुम्हाला ती शार्पन करतच हात्याला जसं आपण पारंगत राहतो तशी ती करत राहायला लागतात. आणि मग त्या 20 वर्षानंतर जी पोकळी जाणवते ती
बघितली मी आसपास आणि ती मी काही अंशी अनुभवली सुद्धा आहे. कारण स्वरालीच्या जन्मानंतर एक 10 वर्षांचा गॅप होता माझा. बरं. त्या काळामध्ये मी वेगवेगळे उपक्रम करत करत माझी आलीस. शस्त्र शार्प करत ठेवले. खरंय. पण तरीही आपल्याला जे पाहिजे ते आपण करत नाही आहोत किंवा आपलं संपूर्ण एक्सप्रेशन अजून बाहेरच आलं नाहीये. म्हणजे काय असतं हे मला माहित होतं. बरं. माझ्या आईनी वयाच्या 65व्या वर्षी पीएचडी केलं. क्या ती बात आहे. कधीच करू शकली असती. खरंय. पण तिने नाही केलं कारण तिने पूर्ण आयुष्य आम्हाला वाहिलं आणि आम्ही तिला म्हणायचो की तू आम्हाला रोज जेवण करून वाढायला पाहिजेस असं नाही आई. तू तू रियाजाला बस ना त्यापेक्षा. पण आपल्या नकळत ही सगळी सो कॉल्ड बंधनं आपल्यावर प्ले करत असतात आणि इट इज डेंजरस. इट इज व्हेरी डेंजरस. सो हे सगळं खूप जवळून अनेक मैत्रिणींचं, अनेक माझ्या मावश्या, काक्या, माम्या या सगळ्यांचं मी पाहिलं होतं. आणि त्या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन करायला मला मिळतंय. बीइंग अ फेमिनिस्ट, नॉट सो कॉल्ड फेमिनिस्ट, पण मला हे खूप महत्वाचं वाटलं आणि त्यांचा मी एक माउथ पीस होऊ शकले. अनेक वर्ष अनेक स्त्रिया, असंख्य स्त्रिया ज्या घुसमटीतून जात आहेत त्या सगळ्यांचा माउथ पीस मी होऊ शकले. याचा मला जास्त काय म्हणतात या गोष्टीचं जास्त समाधान आहे मला. क्या बात आहे. मी 2 गोष्टींसाठी ताई प्रश्न तुला हा विचारला. याचं पहिलं कारण म्हणजे वयापेक्षा मोठी भूमिका आहे. म्हणजे लहान भूमिका असेल तर आपण तो टप्पा अनुभवलेला असतो. पण या टप्प्यामध्ये तू सांगितलेली ही प्रक्रिया खूप महत्वाची होती. कारण तुझा विचार तुझी भूमिका मोठी करणार होता किंवा ती रिप्रेझेंट करणार होता. आणि दुसरी गोष्ट तू म्हणालीस तसं की त्या भूमिकेतले पदर उलगडताना तुझा विचार हा इतका व्यापक आहे की तो आम्हाला अनुभवताना आता म्हणजे अंगावर काटाही आलाय आणि म्हणजे त्याची व्याप्ती पण कळते. आम्ही फार वरवरनं बघतो ताई मालिका खरं सांगशील तर की वा म्हणजे आज हे छान झालं, आज ही भांडणं झाली, आज हा मसाला होता, इथे संपतात मालिका. पण आजचा तुझा जो विचार आहे त्या विचाराने जर प्रत्येकाने त्या मालिकेतल्या पात्राकडे जर पाहिलं तर कदाचित घराघरातली आई पटकन सबळ होईल. हो, कारण ती सबळ होणं गरजेचं आहे. तू म्हणालीस की वयापेक्षा मोठी भूमिका म्हणजे मी जेव्हा ती भूमिका घेतली तेव्हा माझी मुलगी धाडस आणि आव्हान दोन्ही आहे का तुझ्या समोर? खूपच मोठं आव्हान होतं कारण माझी मुलगी 6.5 वर्षाची होती, 6.5 टू बी प्रिसाइज. आणि तिला मी पुण्यात ठेवणार, मी इथे काम करणार आणि हे डिस्टन्स पेरेंटिंग म्हणा किंवा आईची गरज मुलाला असते पण आईलाही मुलाची गरज असते. त्यामुळे ते खूप आजही मला 3 वर्ष झाली तरी आजही मला ते खूप स्वतःला सावरत सांभाळत चिअरअप करतच मी रोजचा दिवस. कारण ते इतकं नॅचरल बॉन्डिंग आहे आई आणि मुलाचं आणि ते तिच्या महत्वाच्या काळात मी तिच्यापासून लांब आहे या गोष्टीचा मला आतून प्रचंड त्रास होतो आणि तो जास्तीत जास्त कव्हरअप करायचा मी जेव्हा तिला भेटेन तेव्हा मी प्रयत्न करत असते. पण ती तारेवरची कसरत आहे आणि ती मला असं वाटतं की कुठलीही वेदना चांगल्या कलाकृतीला मूर्त करत असते. सो ती ही जी वेदना आहे माझी की मी मला माझ्या मुलीपासून लांब राहून काम करते ती पटकन एखादा सीन करताना मला डोळ्यात पाणी आणायला मदत करते. म्हणजे का वेदनेत होतो जन्म साधकाचा असं जे म्हणतात. ऍब्सोल्युटली. आणि मोठ्या वयाची म्हणजे मला असं वाटत नाही की आईचं असं कुठलं परसे वय असतं. आई हे तत्व आहे. म्हणजे त्यामुळे अरुंधती मध्ये एखाद्या छोट्या मुलाला पण त्याची आई दिसते आणि एखाद्या वयोवृद्ध माणसाला त्याची गेलेली आई पण दिसते. सो ते तत्व आहे आणि त्यामुळे माझी मुलं आता काय वयाची आहेत हे माझ्यासाठी महत्वाचं नाही ठरत. ते आई म्हणून त्या भूमिकेकडे सगळे बघतात हे जास्त महत्वाचं क्या बात. तू आईविषयी इतकं बोलतीयस आणि स्वरालीचा विषय निघालाय तर ते गोड बाळ खूप वर्सटाईल आहे आणि फार छान गोष्टी करतात. तर तिच्याविषयी सांग. आणि दुसरं त्याला जोडूनच विचारते ताई की खरं तर तू एक महत्वाचा प्रश्न मांडलास की लांब राहतेस तू, पण तरी सुद्धा तुझं आणि तिचं बॉन्डिंग इतकं घट्ट कसं काय मेंटेन केलंयस तू? मला असं वाटतं की ओके तिच्याविषयी पहिले सांगते. हा वेगळा दुसरा प्रश्न नंतर. ती खूप अमेझिंग आहे आणि मी हे करू शकते कारण ती अमेझिंग आहे आणि शी इज व्हेरी इंडिपेंडंट. बरं. ती खूप तिच्यामध्ये पण माझ्यासारख्या प्रचंड वेगवेगळ्या गोष्टी करायची अंतस्फूर्ती आहे. ती माझ्यासारखी जिद्दी आहे. शी नोज हाऊ टू गेट वर्क डन व्हेरी प्रॉपरली. म्हणजे ती तिचं तिला हवं तसं ती करते किंवा करून घेते.
हा की म्हणजे आमच्या घरी जे काही सपोर्ट स्टाफ आहे तर ती त्यांच्याकडनं काम करून घेते आणि ती त्यांना सांगते अच्छा. की ओटा आज नीट पुसला नाहीये वगैरे बापरे. वर ती स्वतः डो करून पिझ्झा करते. हो ती मी आयुष्यात नाही आता 10 वर्षाची आहे ना ती? 10 वर्षाची आहे ती फक्त. ती 2 वर्षांपासूनच हे करते. म्हणजे बापरे. हो म्हणजे मी एवढा आयुष्यभरात किचन मध्ये वेळ हा. घालवला नसेल तेवढा तिने ऑलरेडी घालवला. वा. सो ती तशी आहे किंवा हम्म. हे तिच्यामधले ट्रेट्स मला पहिल्या काही वर्षात जाणवल्यामुळे असेल किंवा काय मी हा निर्णय घेऊ शकले. कारण ती जर खूप आईचा पदर धरणारी किंवा खूप रडूबाई किंवा अशी असती तर मला वाटत नाही की मी हा निर्णय तेवढ्या सहजतेने घेऊ शकले. खरंय. आणि आता ती तिचं एक नवा उपक्रम करतीये तर तो काय कसला जो आता तिने नूतन करणीकडे शिकला. ती नूतन करणी मला याच्यातनच कळली स्वयंमधनं ऍक्च्युली. ती काय नाही ती वेगवेगळे वर्कशॉप करत असते. डिकोडिंग बग्स म्हणजे किड्यांविषयीची माहिती घेणार तिने वर्कशॉप केलं. ती काय काय विविध गोष्टी ती गाते, ती कोरियन गाणी ऐकते, ती बर. बसवते ती गाणी, मग ती स्टुडिओमध्ये जाऊन ती रेकॉर्ड करते, मग ती युट्यूबवर ती टाकते. क्या तिचं बात आहे. स्वतःच युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तिला ती जे काय हवं तो कंटेंट करून टाकत असते. उत्साही प्राणी, प्रचंड शी इज फुल ऑफ लाईफ आणि विथ लॉट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. आणि तिची शाळा पण वेगळ्या प्रकारची आहे. गोकुळ असं शाळेचं नाव आहे. त्यांना विशिष्ट सिलेबस नाही, बोर्ड नाही. ती ओपन बोर्डमधनं 10वी देणार आणि त्यांच्या कलानुसार ते त्यांना वेगवेगळे विषय शिकवतात आणि जे शिकतात ते आपल्या साध्या शाळांमध्ये जाऊन ते शिकवतात सुद्धा. असे वेगवेगळे प्रयोग करणारी ती शाळा आहे. ज्योत्स्ना पेटकर म्हणून, डॉक्टर ज्योत्स्ना पेटकर ही त्याची फाउंडर आहे. ती स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यामुळे ती खूप भारतीय आपल्या जीवनसरणीशी निगडीत अनेक गोष्टी त्यांना शिकवत असते. सो त्या पद्धतीने ती तिथे पण वेगळी डेव्हलप होती. म्हणजे शी इज ऑन द राईट पाथ असं म्हणायला हरकत नाही. तुझं आणि तिचं बॉन्डिंग तू मेंटेन कसं केलं? कारण आई आणि मुलीचं बॉन्डिंग काय मेंटेन करणार म्हणजे. पण तरीही एक तर व्हिडिओ कॉल काय म्हणतो आपण त्याला, ब्लेसिंग आहे आमच्यासाठी टेक्नॉलॉजी हे. आता सतत व्हिडिओ कॉलवर बोलत राहणं, आई म्हणून मुलीपर्यंत ज्या ज्या गोष्टी पोचवायच्या आहेत त्या एजच्या टप्प्यावरती त्या सदानकदा पोचवत राहणं. आणि मी या सिरियलचं कॉन्ट्रॅक्ट करतानाच असं केलं होतं की दर विशिष्ट दिवसांनी मला एवढी रजा हवीच आहे. त्यामुळे दर 7 दिवसांनी मी 3 दिवस पुण्याला जाते. ग्रेट. आणि तिच्याबरोबर क्वालिटी टाइम म्हणजे लिटरली क्वालिटी टाइम. माझा फोन मी पाहत नाही, मी दुसरे कुठल्याच कमिटमेंट घेत नाही. आणि जे 7 दिवसात जे काही साचलेलं असतं ते त्या 3 दिवसात आम्ही भरभरून, म्हणजे माझं संपूर्ण त्या 3 दिवसाचं रुटीन हे तिच्या अवतीभोवती असतं. खरं. आणि तिला काही गोष्टींबद्दल सांगणं आणि काही गोष्टींची जाणीव करून देणं, माझ्यामध्ये जी एक रसिकता आहे किंवा माझ्या आईने जी माझ्याकडे पास ऑन केली आहे ती दृष्टी तिला देण्याचा त्या वेळामध्ये प्रयत्न करणं. आणि मुलगी म्हणून आता ती हळूहळू एका स्त्रीमध्ये रूपांतरित होणार आहे, त्यावेळेला तिच्यामध्ये जे बदल होत आहेत त्याविषयी तिला सांगत राहणं आणि तो ओपननेस ठेवणं. शेवटी तेच असतं ना. आणि जेवढं जमेल तेवढं अनकंडिशनल प्रेम देत राहणं, मग तिच्या बरोबर असो वा नसो ते तिच्यापर्यंत पाठवत राहणं, याने तो बॉन्ड राहतो. आम्ही एकत्र दोघीच जातो, ट्रिप्स करतो, दोघीच जातो, आम्ही फिल्म्स बघतो. असं म्हणजे तो थिकनेस त्यामुळे मी तो मेंटेन्ड आहे असं म्हणूया. अगं तुझं सगळ्यांचीच बॉन्डिंग चांगलं आहे आणि त्याच्यात मला माहितीये की प्रमोद दादा आणि तुझं कनेक्शनही तितकंच छान आहे की इनफॅक्ट मला असं वाटतं ताई अनेक अडचणींवर मात करत तुमचं नातं अधिक घट्ट झालंय. तर एवढा सगळा प्रवास उलगडतोय तर तोही एक टच घेऊ आणि मग परत तुझ्या मालिकेकडे येऊ. हो म्हणजे इंद्रधनुष्य मालिकेच्या वेळेला आमची ओळख झाली आणि त्याचं लग्नात रूपांतर झालं. आणि मला नेहमी असं वाटायचं की या क्षेत्रातली व्यक्ती जर आपल्या बरोबर असेल तर आपला प्रवास कदाचित सोपा होईल. कारण वेळा आणि आपल्या कामाच्या पद्धती हे कदाचित इतर क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला समजणार नाही.
आणि मला असं वाटतं की त्याचा डेफिनेटली आम्हाला एकत्र काम करताना फायदाच झाला. बरोबर. म्हणजे मग ती अकॅडमी असो, वेगवेगळ्या फिल्म्स असोत किंवा आत्ताही हा निर्णय घेताना त्याचा खूप प्रचंड पाठिंबा होता, हम्म. की "तू जा, तू कर." कारण तुझं इतक्या वर्षांचं हे स्वप्न आहे. कारण आम्ही मुंबईतनं पुण्यात शिफ्ट झालो राईट. आणि अशा वेळेला असा निर्णय घेणं हे एखाद्या व्यक्तीच्या सपोर्टशिवाय शक्यच शक्य नाही. नसतं. सो डेफिनेट. वा. कमिंग बॅक टू पुन्हा तुझ्या सगळ्या यशाचा प्रवास. जेव्हा मालिका एका यशस्वी टप्प्यावर जाते त्याला प्रत्येक जणच अप्रिशिएट करत असतो, पण हा टप्पा गाठणं ही खूप मोठी प्रोसेस आहे. तर आज मिळालेलं यश, तुझं जमिनीवर असणं, होणाऱ्या टीका, या सगळ्याला कशी सामोरी जातेस? जमिनीवर असण्याला काही सामोरं जायला लागत नाही. ते आपण हो, असतोच. खरंय. टीका होतच नाही हम्म. फॉर्च्युनेटली. वा. आता काय म्हणजे ट्रोलिंग जे म्हणतात त्याच्याकडे मी हसून सोडून देते. म्हणजे त्याला मी काही फार सिरियसली घेतच घेत नाही. नाही. पण हो, टीका होते ती होते कोणाकडून आमचे टीम मेंबर्स म्हणजे हम्म. आमचे रायटर आहेत, डिरेक्टर आहेत. त्यांच्याकडनंच डेफिनेटली होते. कधी जर काही अप टू द मार्क झालं नाही तर आणि जी सिरियसली घेणं गरजेचं असतं. बाकी यश हे खूप वर्षांनी कदाचित खूप काळ थांबल्यानंतर मला मिळाल्यामुळे जमिनीवर राहणं तितकंसं अवघड नाहीये किंवा कारण त्याची मला पूर्ण जाणीव आहे आणि त्याच्या विविध लोकांविषयी माझ्या मनात कृतज्ञता आहे. आणि ऑब्व्हियसली त्यामुळे जमिनीवर राहणं हे फार काही अवघड आहे असं मला वाटत नाही. असं तू म्हणतेस. हां. खरं तर खूप मुश्किल आहे. कारण का यश एकदा आलं की आपल्या सगळ्यांनाही माहितीये की झटकन आपण खूप सामान्यपणे ही व्याख्या वापरतो किंवा ही म्हण म्हणतो की डोक्यात हवा जाते. हो, पण अनघा पण ते मला असं वाटतं तुमची परिपक्वता जडणघडण आणि कशी झाली आहे खरंय. त्याच्यावरती अवलंबून आहे आणि आता या वयाच्या टप्प्यावर आपल्याला माहिती असतं की यश, अपयश या गोष्टींच्या पण अनेक गोष्टी असतात आणि जेव्हा तुम्हाला त्याचा ध्यास लागतो तेव्हा भौतिक जगातलं यश, अपयश काही फार महत्वाचं वाटत खरंय. नाही. जसं तू आता म्हणालीस की म्हणजे एक वय, एक परिपक्वता हा भाग जरी असला तरी सुद्धा तू तितकीच संवेदनशील आहेस. एक कलाकाराला संवेदनशीलता अखंड जागी ठेवावी लागते. तर ती तू कशी जागी ठेवतेस? आणि त्याला जोडून असं विचारावं वाटतं की उत्सुकता असल्याशिवाय आपल्याला नवीन काही सापडत नाही. ती उत्सुकता कशातनं शोधतेस, निर्माण करतेस? मला वाटतं एकतर हे दोन्ही माझे स्थायी भाव आहेत. बरं. खूप आयुष्याबद्दलच मला कुतूहल खूप आहे. अनेक गोष्टींबद्दल कुतूहल खूप आहे, उत्सुकता खूप आहे. स्वतःमध्ये पण अनेक गोष्टी अजून माझ्या शोधायच्या राहिल्या आहेत. त्या मला शोधायच्या आहेत. कारण मला भरभरून जगायला आवडतं आणि भरभरून जगतानाच मला असं वाटतं, की कुतूहल, उत्सुकता आणि संवेदनशीलता म्हणजे माणूस जर संवेदनशील नसेल तर तो यंत्रवत आयुष्य जगतो आणि मग त्याला आपल्याला हलवून थोडंसं माणूसपणाकडे आणायला लागतं. पण हो, असं होतं, की जगता-जगता तुम्ही एका रटमध्ये अडकता किंवा ऑटो पायलटवरती जाता. अशा वेळेला काही गोष्टी किंवा तुझ्यासारखी काही व्यक्ती असतात, की ज्यांना ऐकायचं किंवा आपल्यापेक्षाही संवेदनशील आणि जवळून आयुष्य जगणाऱ्यांना ऐकायचं, पाहायचं, त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या आणि मग लक्षात येतं, की यार ह्या गोष्टीकडे असंही पाहता येतं. आपल्याकडे हा नव्हता इतका संवेदनशील दृष्टिकोन आणि मग त्या व्यक्तींबरोबर एखाद दिवस राहिलं तरी आपण पुन्हा रिफ्रेश होतो. वाह! ह्याच्यातलं माझ्याविषयी थोडं बाजूला ठेवा. नाही पण प्रश्न वेगळ्या अर्थी आय होता. रिअली मीन इट. आय रिअली नाही, मीन इट. बट या संवेदनांशी सगळ्यात घट्ट नातं आपलं नेहमीच असतं ते काव्य किंवा कविता हो, या हो. गोष्टीतून. तर हो, कविता हा हो. तुझा माझा दोघींचाही लाडका प्रांत आहे. हो, अगदीच, So, अगदीच. मला असं वाटतं, की कवितेचं पान करण्यामागचा पण माझा तोच हेतू होता, की स्वतःची संवेदनशीलता जागी ठेवणं आणि आयुष्याला अधिक जवळून भिडणं, वाह! पाहणं आणि एक कविता ही कमीत कमी शब्दात किती मोठा अर्थ सांगून जाते आणि त्याचे लेयर्स उलगडत जाणं, अजून कवीला काय म्हणायचं असेल, अजून याच्यामागे काय म्हणायचं असेल, इथे या 2 शब्दांमध्ये पॉज टाकला तर याचा अर्थ बदलतोय का? ही सगळी खूप समृद्ध करणारी गोष्ट होती माझ्यासाठी आणि तो माझ्या मनातला एक हळवा कोपरा आहे किंवा आपण म्हणूया ना, की आयुष्यात कुठेच जर सुकून मिळाला नाही मला, तर मग मी स्वतःच मनाशी कविता म्हणत
आय जस्ट मूव्ह अहेड. वा. म्हणजे इतका तो माझ्यासाठी एक सुकून या शब्दाचा मराठीमध्ये मला नाही शकून असं आपण म्हणू. अ? पण शकून नाही म्हणता नाही, येणार कदाचित. सुकून हा एक शांतता, शांतता. कम्फर्ट या सगळ्याचं एक मिक्सचर असलेला शब्द आहे. त्यामुळे तो True. माझ्यासाठी सुकून कोपरा आहे असं वा. मी म्हणेन. कविता, माझं कवितांवर निरतिशय प्रेम आहे आणि वा. कवितांनी मला खूप डिफिकल्ट काळामध्ये तारलंय. आणि असं मी म्हणेन अगदीच. आणि मला खूप छान वाटतं की कवितेचं पानमुळे माझ्यासारखे अनेक जण होते की ज्यांचा कवितांचा हात सुटला होता किंवा कोणे एकेकाळी कविता आवडायच्या पण नंतर काही संपर्क राहिला नाही किंवा चांगले शिक्षक मराठीसाठी न मिळाल्यामुळे कवितांबद्दल एक काय म्हणतात त्याला दुरावास निर्माण झाला होता किंवा एक आढी निर्माण झाली होती. कवितेचं पानमुळे अनेकांच्या आयुष्यात हा ओलावा पुन्हा एकदा बहरला की कविता ते ऐकायला लागले आणि चांगली कविता वाचली असेल किंवा चांगली ऐकवली गेली तर ती चांगली पोचते. हा भाग असल्या कारणामुळे कवितेचं पान प्रेक्षकांसाठी हा एक सुखद होतं की वाचायची गरज नाही, कारण प्रत्येकाला त्या शब्दांमधला लय सापडत नाही, अर्थ गवसत नाही. पण ती वाचणारच उत्तम वाचत असेल तर ती खूप इथपर्यंत पोचते, हृदयापर्यंत. त्यामुळे कवितेचं पान हे माझ्याकडनं खूप छान आणि समाधान देणारं काम झालं आणि अजूनही करत राहायचंय. सिरियलमुळे आता मी ते थोडं थांबवलंय, पण मला करत राहायचंय ते. तर आमच्यासाठी एखाद्या कवितेचं पान उलगडणार का? अय्यो, तुझी आवडती कविता? अरे माझ्या खूप आवडत्या कविता आहेत. कोणती? आज मूड आहे तसं ऐकवते, काहीतरी लाईट. खूप गंभीर गप्पा झाल्या म्हणून. चालेल. अशोक नायगावकरांची एक कविता ऐकवते. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. वा. मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला. मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला. ती बिचारी खरकटी उरकून आली. मी तिला फेसाळ लाटा दाविल्या. ती म्हणाली दूध हे जाई तू. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. ती म्हणाली 8 वर्षे जुनी. ती म्हणाली 8 वर्षे जुनी. मी म्हणालो काळ सारा गोठला. रूम मित्राने दिली एकांत रात्री. रोमॅन्स करायचा नाही. रूम मित्राने दिली एकांत रात्री. ती म्हणाली राहिली पोरे उपाशी. परतलो मग शेवटी आपुल्या घराला. परतलो मग शेवटी आपुल्या घराला. ती म्हणाली कोणती भाजी डब्याला. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू. ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. आई ग. म्हणजे तू जितकी गोड कविता आहे तितकी कदाचित हेलावणारी सुद्धा आहे. पण क्या बात आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर पण म्हणजे हा सगळा मूड तू इतकी मिश्किल आहेस हे यातनं नव्याने कळले. असे अनेक पैलू हिच्यात आहेत बरं. या मुलीने हॉर्स रायडिंग केलेलं आहे, काय अजून रायफल शूटिंग केलेलं आहे. म्हणजे काय येत नाही साधारण? नाही, खूप गोष्टी आहेत ना. काही असं काहीच येत नाही मला असं वाटतं. बरं, मला अजून एक जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. बाकी इतकी डॅशिंग आहेस तू, म्हणजे 10वीत असं आम्हाला कळलं होतं की कोणीतरी छेड काढल्यावर हो मी मारलं बिरलं होतं. एवढी सगळी अशी टफ असणारी मुलगी बंद लिफ्टला का बरं घाबरते? मध्ये मला तो फोबिया झाला होता. मला असं वाटतं की तो आय डोंट नो मध्ये झाला होता, पण आता नाही झाला, कारण आता मी आले की नाही बंद लिफ्टनीच वरती स्टुडिओ. सो आय थिंक पोस्ट पार्टम डिप्रेशन किंवा आपण ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी होतात पोस्ट डिलिव्हरी, अनेक बायकांना वेगवेगळ्या मानसिक पैलूंना सामोरं जायला लागतं असं म्हणूया. कोणी डिप्रेशन मध्ये जातं, कोणी थोडी अँझायटी त्यांची वाढते. सो मला अचानक ही सुरू झाली होती. काही वर्ष, 2 वर्ष किंवा थोडी जास्त असेल ती टिकली, पण मी त्याच्यावर मात केली. आता मला नाही भीती वाटत. क्या बात आहे. आता मी कितव्याही मजल्यावर बंद लिफ्ट मध्ये जाऊ शकते. मुळात तुला काहीतरी कठीण आलं की ती बहुतेक तुझं मुळात कॅरेक्टरचं नावच अरुंधती, की जिला कोणी रोखूच शकत नाही किंवा रोधू शकत नाही. हो, तशीच आहेस तू. आणि त्याच्यात तुला सगळेच राणी म्हणतात, त्यामुळे हो राणीच आहे, सम्राज्ञी. नाही म्हणजे पण गोड आहे ती गोष्ट. हा, राणी म्हणतात मला, कारण मधुराणीचं राणी आहे घरी. खरंय. हा, पण म्हणजे मला राणीसारखं वागवलेलं पण आवडतं. वा वा, अप्रतिम.
पण ह्या सगळ्या गोष्टी तू इतक्या अप्रतिम पद्धतीने निभावतेस ताई. खरं तर म्हणजे तुझ्यातली मधुराणी आम्हाला जेव्हा दिसते तेव्हा अरुंधती ही कळूच शकणार नाही की इतकी सोशिक, सहनशील. मला सुद्धा की ते संवाद हातात आल्यानंतर तुझे हात शिवशिवत कसे नाही, आणि एवढं सगळं सहन करायचं, परत परत मनातल्या मनात सांगायचं. हे सगळं करताना आम्हाला असं कळलं की तू सेटवर अत्यंत हळवी, संवेदनशीलही झालीस, आणि त्या प्रसंगाने हेलावून टाकलं होतं तुला सेटवरती. हो, असे अनेक प्रसंग होते सेटवर. हम्म. आणि ती भूमिका ही खूप मोठा ग्राफ होता तिचा. खरंय. अगदीच काय म्हणतात त्याला, की आपण एका ऑटो पायलटवरती ती जगत होती. सगळं समर्पण तिने संपूर्ण संसाराला केलेलं, आणि त्याचा कुठलाही संसार हा विश्वासाच्या आधारावर चालत असतो. आणि तो विश्वासच जेव्हा तिचा डळमळीत झाला, तेव्हा तिने स्वतःला कसं कलेक्ट केलं, आणि ती स्वतःचा शोध घेत कसं निघाली, आणि काय काय त्याच्यावरती तिला चॅलेंजेस आले, हा खूप मोठा ग्राफ आहे. आणि डेली सोप ही खूप थकवणारी गोष्ट आहे. खरंय. म्हणजे बरेचसे कलाकार मग दुर्दैवाने असं करायला लागतात की खूप हातचं राखून अभिनय करायला लागतात, कारण तुम्हाला रोज त्याच्यामध्ये हो ग. घुसून काम करणं हे खूप ड्रेन करतं, मनुष्य म्हणून पण, कलाकार म्हणून पण. पण मला ते करणं शक्यच नव्हतं, कारण ते इतकं उत्तम लिहिलं जायचं आणि इतकं उत्तम दिग्दर्शन केलं जायचं की मला असं वाटलं की ही माझ्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे, कारण मला अनेक स्त्रियांची धडपड, तळमळ, अस्वस्थता यातून मांडता येते. तर मी मी खूप स्वतःला पणाला लावलं होतं, अजूनही लावते या कमाल. भूमिकेसाठी, आणि ते डेली सोपमध्ये करणं खूप कठीण आहे. हम्म. असे अनेक प्रसंग होते की तिला पॅनिक अटॅक येतो जेव्हा नवरा तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो तेव्हा, किंवा तिला कळतं तेव्हा ती व्हायलंट होते, किंवा ती ब्रेकडाऊन होते. हे सगळे खूप कठीण प्रसंग होते. आणि ते त्या तन्मयतेने किंवा तेवढे झोकून देऊन केले नसते, खरंय. तर ते तेवढे वठलेच नसते. आणि तो अख्खाच प्रवास, ती तडफड आणि आणि रोज उठून रोज सीन करणं, हो ग. आणि ते सगळेच इमोशनली लोडेड सीन करणं सातत्याने, हे खूप चॅलेंजिंग आहे. आता जवळ 3-3.5 वर्ष झाली. तर मध्ये एक पॅच आला होता असा की मला हे अनवाइंड कसं करायचं डेली बेसिसवरती, ह्याचं कुठलंच टूल माझ्याकडे नव्हतं, कुठलंच हत्यार माझ्याकडे नव्हतं. मी जस्ट त्या ओघात गेले, रोज उठून शूटिंग करायचं, काही दिवसांनी जाऊन स्वराली बरोबर राहायचं, आणि मी हरवून बसले होते कम्प्लीट ह्या प्रोसेसमध्ये. कारण मी घरी गेले की स्वरालीची आई असायचे, सेटवर आले की महाराष्ट्राची आई असायचे. आणि तो सगळा ग्राफ पण तो खूप इमोशनली चॅलेंजिंग होता. आणि त्यात मला काही त्रास सुरू झाले, आणि मला अचानक लक्षात यायला लागलं की मला श्वास घ्यायला त्रास होतोय. म्हणजे आपण बोलताना सहज म्हणतो की मला ना श्वास घ्यायला वेळ नाहीये, पण तशीच अवस्था माझी झाली होती. आणि आपलं सगळं श्वासावरतीच अवलंबून असतं, आणि तोच जर तुम्ही व्यवस्थित घेत नसाल तर तुम्ही जगताय का काय करताय का काय, तुम्हाला काहीच कळत नाही. मी जस्ट वाहत होते, आणि माझं सगळं स्वतःचं स्वत्व लावत होते, आणि मग ते होणं माझ्यासाठी खूप गरजेचं असतं. दॅट वॉज अवेकनिंग असं म्हणायला हरकत नाही, की मला कळतच नव्हतं की मला काय होतंय, आणि मला फक्त श्वास घ्यायला त्रास होत होता. मग आमचे प्रोड्युसर्स अमेझिंग आहेत, त्यांनी मला सरळ 10 दिवसांची सुट्टी दिली. ते म्हणाले की ह्याला बर्नआउट म्हणतात, आणि प्रत्येक 2.5-3 वर्षांनी मेन लीड करणारीला हा बर्नआउट येतोच येतो. सो यू जस्ट गो अँड हॅव अ ब्रेक. मग मी ब्रेकवरती गेले, आणि मग मला लक्षात यायला लागलं की हे आपल्याला रोजच्या रोज काही गोष्टी करून आपल्याला या स्पीडला, आपल्याला या लाईफस्टाईलला स्वतःला इक्विप्ड करणं गरजेचं आहे. आणि मग देन ऑन मी गुरुदेव श्री श्री रविशंकर त्यांची सुदर्शन क्रिया शिकले, मेडिटेशन कोर्स केला मी, ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे माझी हँडी टूल्स आहेत की ज्याच्यामुळे मी माझी सॅनिटी आणि माझ्यातलं लाईफ जिवंत ठेवू शकते, किंवा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक लार्जर व्ह्यू मला त्यांच्या अनेक टॉक्समधनं मिळाला, की जेणेकरून तुम्ही पेटी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकत नाही. आणि कारण जगणं आहे ना, ते एक तर जगणंच भासमय आहे. हो ग. ती एक माया आहे, आणि त्यात सिरियल म्हणजे ती अजून एक माया आहे. म्हणजे मायेतल्या मायेत मी रोज काम करत असते. सो ह्याची जाणीव
होणं आणि किती गोष्टींना कुठे ठेवायचं याचं रिअलायझेशन होणं हम्म. आणि किती गोष्टी कुठपर्यंत ताणायच्या किंवा किती जीवाला लावून घ्यायच्या हम्म. किंवा कशातनं मार्ग कसं काढायचं. तर मला असं वाटतं एखाद्या गुरुला सरेंडर होणं हम्म. अं, हे अशा वेळेला खूप तुम्हाला शांत करतं, साथ देतं आणि वा. पुढचा प्रवास तुमचा सुखकर बनवतं आणि मग तुम्ही मोमेंटमध्ये असता तेव्हा ती मोमेंट जगत असता खरंय. आणि ते जगायला मला असं वाटतं की ह्या सगळ्या साधनेनी मला शिकवलं. क्या बात आहे. आणि अगं म्हणजे आम्हाला दिसताना फक्त म्हणजे दिसणार यश किंवा त्यामागच्या झगमगाट दिसत असतो हो किंवा तो झोत दिसत असतो हो प्रकाशाचा. पण मला असं वाटतं की ताई तू प्रकाशाच्या शोधात पण आहेस. हो आहे, त्यामुळे खऱ्या अर्थी ते तुझ्यापर्यंत पोहोचतंय. निश्चित आहे. आणि केवढी मोठी फिलॉसॉफी अगं, म्हणजे जगण्याची फिलॉसॉफी कळली असं म्हणायला हरकत नाही. पण हे स्विच ऑन स्विच ऑफचं टेक्निक आणि त्यातनं परत बाहेर येणं इज हो, डिफिकल्ट. इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण Great. आम्ही असं काही 7-8 तास, 10 तास काम नाही करत. आम्ही 13.5 तास काम करतो. अय्यय्यो. म्हणजे सकाळी 8:30ला माझं सीन सुरू होतं. तिथपासून मध्ये जे सीन चालू असतात, ते रात्री 10ला पॅकअप होतो. बापरे. म्हणजे डेड टायर्ड असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा अवस्थेत तुम्ही फक्त घरी जाऊन झोपता, सकाळी उठता. त्यातही स्वतःसाठी वेळ कसा काढायचा, त्यातही तुम्हाला Exactly. आवडतात त्या गोष्टी कशा करायच्या, तुम्ही जगण्याच्या अनुभवांच्या जास्तीत जास्त जवळ कसं स्वतःला ठेवत राहायचं, हे सगळं मी आता शिकलीये करायला. मी आता आणि तेच त्याचा विचारणार की मला तू कसं करतेस, कारण अनिश्चित वेळ हीच निश्चित वेळ आहे तुमची. हो, पण मी सकाळी तो वेळ काढतेच स्वतःसाठी, हम्म. ज्याच्यात मी सुदर्शन क्रिया करतेच, माझे थोडे योगा करते, मेडिटेशन 2दा करते मी, सकाळ आणि रात्री. मग बरं. कितीही वाजले तरी मी मेडिटेट केल्याशिवाय झोपतच नाही. ग्रेट. आणि अफर्मेशन्स आपल्याला सगळ्यांना ह्या शब्द ऐकून कदाचित माहिती Secret. असेल, सिक्रेट अफर्मेशन्स माझ्यासाठी खूप काम करतात. बरं. अफर्मेशन म्हणजे काय हे ज्यांना माहिती नसेल त्यांना मला सांगायला आवडेल की स्वयं टॉक असं मी म्हणेन की आपण जे स्वतःशी बोलतो, निम्मा वेळ आपण स्वतःशीच बोलत असतो आणि काहीतरी प्रत्येक गोष्टीबद्दल मत तयार व्यक्त करत करत असतो, काही ना हम्म. काहीतरी भावना निर्माण करत असतो. तर सेल्फ टॉक आपला हा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे जर आपल्याला आयुष्य पॉझिटिव्हली कवेत घ्यायचं असेल तर. म्हणजे छोट्या छोट्या एखादी कमेंट असेल किंवा आयुष्यात आपल्याला लहानपणी कोणीतरी सांगितलेलं की तू म्हणजे अशीच आहेस, की ते इतकं मनावरती कोरलं गेलेलं असतं आपल्या, की ते आपण असे नाही आहोत हे आपल्याला स्वतःला पुन्हा एकदा नव्याने सांगायला लागतं. खरं. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी साधी गोष्ट की आपण कुठून तरी कुठपर्यंत आलोय भाई, आपण काहीतरी केलंय आयुष्यात, हे आपण विसरूनच जातो. आणि आपण आता ही परिस्थिती आहे म्हणजे काहीतरी फार गंभीर आहे, आय एम नॉट गुड ॲट एनिथिंग, हे अशाच भ्रमात असतो. कारण कोणीतरी एक साधं वाक्य काहीतरी काल बोललेलं असतं. तर माझ्या आरशावर लिहिलेलं की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ युअर सेल्फ डिअर मधुराणी, आणि इट वर्क्स फॉर मी. कारण इतकी साधी गोष्टी, साध्या गोष्टीत की आय एम अ मॅग्नेट फॉर पॉझिटिव्ह थिंग्स ओनली. हे अशी काही अफर्मेशन्स आहेत, अशी काही स्वयं सूचना आहेत की ज्या मला हेल्प करतात की व्हॉट एव्हर आय नीड कम्स टू मी अँड आय रिसीव्ह इट विथ ग्रेस. दॅट्स इट. आणि ह्या अशा काही आहेत की ज्या मला कधीही असं वाटलं की समथिंग इज नॉट वर्किंग, तर मी ह्या अशा 4-5 गोष्टी आठवल्या की आय एम देअर. वा. ग्रेट. कमाल. तू इतक्या गोष्टी उलगडून सांगतेस, खरं तर म्हणजे प्रश्न माझ्यासमोर असे विखुरलेले आहेत. पण अगदी मनापासून विचारायचं ताई, तर हा तुझा जो संयम आहे आणि तुझ्यातला हा संयतपणा आहे, हा तुझ्या पात्रात पण दिसतो. बऱ्याचदा आम्ही मालिका असं म्हटलं की ते डॅश ढिश ढुश मसाला, गडदपणा आणि एक काय म्हणतो ना तडका, ह्याच्याशीच या मालिका सगळ्या जोडलेल्या असतात. पण तरी सुद्धा त्याच्यात तो संयत अभिनय, ज्याला आपण सटल अभिनय म्हणतो, तो तू कसा करतेस? आणि त्याला जोडून विचारते काही की अनेक ठिकाणी तू वेगवेगळी पात्र साकारलेली आहेस. मी फक्त आईविषयी म्हणणार नाही, कोणतंही पात्र रंगवताना, मग ते सिनेमा असो किंवा मालिका असो, त्याचा अभ्यास तू कसा करतेस? हो, त्याचा अभ्यास कसा करते हा एक खूपच वेगळा आणि गहन विषय. पण मला असं वाटतं की त्या स्क्रिप्टमधनं तुम्हाला ते पात्र येतं आणि मग त्या पात्रानुसार काही गोष्टी आपल्याला सापडत जातात की हे ऍड केलं तर ही मजा येईल. जसं नवरा माझा नवसाचा मध्ये मी मराठी बोलण्याचा एक वेगळा टोन पकडला होता. मग तिथे मग टायमिंग हे बघत मी शिकले, कारण मी खूप नवीन होते त्यावेळेला. मग अशोक मामांचं टायमिंग असेल किंवा गिव्ह अँड टेक ती कशी करतात हे
काय म्हणतात त्याला तसं बघत शिकले मी. सय्यद अभिनय विषयी बोलशील तू तर हे सिरियलमध्ये खरंच रेअरली घडतं म्हणजे खरंय. आणि ह्याचं मला असाच अभिनय करायचा होता. आणि मला भडं काम काम करायचं नव्हतं किंवा त्या सगळ्या सेटअपमध्ये मी स्वतःला ठेवूच शकत नव्हते म्हणून मी अनेक वर्ष मालिकांपासून लांब राहिले होते. कारण एकतर स्त्रीच्या बाबतीत खूपच काळाच्या मागे नेणाऱ्या मालिका होत्या. हो. तिचं जे काही रूप दाखवलं जात होतं ते मला अजिबात म्हणजे अजिबातच न पटणारं होतं. इट वॉज रिग्रेसिव्ह. आणि मी म्हटलं की मी नाही या सेटअपमध्ये मॅच होणार. मला नाही अशा पद्धतीचा अभिनय करता येणार किंवा मला करायचाही नाहीये. पण ही सिरियल घेताना मी कुठल्या विश्वासाने घेतली मला माहिती नाही. आणि ह्याचं श्रेय जातं ते नमिता वर्तक जी आमची स्क्रिप्ट रायटर आहे, जिला जे सांगायचंय म्हणजे मी जेव्हा म्हणते की मी या स्त्रियांचा माउथपीस होते तर त्याची करती धरती ती आहे. कारण ती माझ्या तोंडून ते सगळं बोलून घेते. मुग्धा बरोबर. गोडबोलेचे डायलॉग लिहिते. कारण तुझं माझं शब्दांवरती प्रेम आहे. त्यामुळे खरंय. शब्दातनं जेवढं निम्म मिळतं मला ना तर ते पोचवायचंय मला. बस त्याच्यासाठी खूप अजून भडक अनुभव अभिनय करायची गरज नाहीये. खरंय. आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ज्यांनी त्या पात्राला सतत फिरतं ठेवलं. एका जागी उभं राहा आणि नुसते लाऊड एक्सप्रेशन्सनी करा तर ती मालिका फ्लॉप झाली असते. खरंय. त्यांनी त्यातलं तत्व शोधलं. त्यांनी त्या पद्धतीने आमच्याकडनं करून घेतलं. नाहीतर तू म्हणतेस तशी ही मालिका होऊ शकली असती. पण त्यांनी वेगळी ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यामध्ये मला ज्या पद्धतीचा अभिनय करायचा होता किंवा मला ज्या पद्धतीचा अभिनय येतो असं आपण म्हणूया तो त्या सगळ्या काय म्हणतात जिक्सॉ पझल मध्ये मी ते करेक्ट बसले आणि म्हणून ते सगळं वर्क झालं. आणि पण तू म्हणतेस ते बरोबर आहे की तिथे जरा जरी ओव्हर द टॉप लाऊड अभिनय केला असता तर ती आई एवढी आपली नसती वाटली. त्यामुळे ते या सगळ्यांचा त्या सेटअपची डिमांड होती ती आणि तिथे मी परफेक्टली बसले एवढंच म्हणेन. म्हणजे तू आता सगळं सांगत होतीस ना मला शांताबाईंच्या 2 ओळी आठवत आहेत. बऱ्याचदा आपण खूप उकलायला जातो गोष्टी आणि ते तू करत नाहीस. ते पात्र फार बोलत असलं तरी डोळ्यांनी पण इतकं छान छान बोलत असतं, व्यक्त होत असतं. म्हणजे मी खरं सांगते ताई, हे प्रत्यक्ष जरी मी आता पाहू शकत नसले तरी सुद्धा तुझा पॉजही खूप काही बोलतो, तो दिसू शकतो. इतकं उत्तम काम ज्याला तू करतेस थँक्यू. ती फार अमेझिंग गोष्ट वाटते मला. शांताबाईंच्या ओळी अशा आहेत की म्हणजे थेंबामध्ये समुद्राची जर पट्टे सहज खूड, सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यायचा उकलून. तर तसं आहे की तो उकळण्यापेक्षा जो सुरेख पकडला गेलाय तो विणत विणत पुढे तुमची मालिका काम करते. क्या बात आहे. ही एकच मालिका नाही, आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात तुला अनेक असे क्षण मिळाले असतील जे पदोपदी आपल्याला शिकवतात, घडवतात, समृद्ध करतात. तर अशा काही प्रेरणा आहेत की ज्याच्यामुळे तुला वेगळी दृष्टी मिळाली, अशा काही गोष्टी आठवतात? हो, अशा खूप व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यात की सगळ्यात मोठी माझी आई आहे. मला मी तिचा कॉन्व्होकेशनचा दिवस कधीच विसरू शकत नाही की तिने 65व्या वर्षी हातात PhD जेव्हा घेतली तो दिवस खूप महत्वाचा होता. कारण मी तिचा सगळा स्ट्रगल पाहिला होता. माझे वडील त्यावेळेला कॅन्सरनी आजारी होते. बापरे. आणि आमच्या दोघींची लग्न, मग लागोपाठची बाळंतपणं ह्यातही ती पहाटे उठून तिचा अभ्यास करत असायची. मग त्याच्यानंतर इमिजिएटली बाबांचं आजारपण आलं, त्यातही ती अभ्यास करत असायची. आणि बाबा नाही येऊ शकले कॉन्व्होकेशनला तिच्या, कारण ते खूपच आजारी होते. पण ती माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे की एक गोष्ट तुम्ही म्हणजे तू जिद्दी म्हणतेस, आईनेच सांगितलंय तुला हे, पण ते तिच्याकडनंच आलंय की एखादं हातात घेतलं की ते पूर्ण करायचं. आणि कारण ती सहज सोडू शकली असती. खरंय. काय करायचंय म्हणजे नावाच्या मागे डॉ लागलं नाही लागलं, पण तिला तिने ते हातात घेतलं होतं ना, ते तिला पूर्ण करायचंच होतं. अशा अनेक व्यक्ती आहेत. माझी मैत्रीण शर्वरी जमेनीस, बरं, ती माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा ठरली. कारण अभिनयासारखं ग्लॅमरस क्षेत्र तिला खुणावत असताना सुद्धा तिने कथकचा कितीतरी मोठा ध्यास घेतलाय. ती रोज रियाज करते आणि रोज तिच्या मनात सतत फक्त कथक आणि नृत्य आणि ह्या सगळ्याचेच विचार चालू असतात. ती मला असं वाटतं अशा व्यक्तीनं ज्यांनी एखादा ध्यास घेतलाय ती मला प्रचंड प्रेरित करतात. कारण
ती लाईट हाऊस असतात आपल्यासाठी, की अगदीच. आपल्याला पडताळून पाहायला, की बाबा हम्म, आपण हम्म, कुठे हरवलोत का, आपण कुठे डिट्रॅक्ट झालो आहोत का. कौशल इनामदार माझा मित्र जो माझ्यासाठी तो कोणाला जशी काही प्रेरणा वगैरे द्यायला जात नसतो, तो तो त्याच्यामध्ये निवांत असतो, खरंय. पण किती संवेदनशील आहे. तर खरंय. मला असं वाटतं की त्याच्यासारखी संवेदनशीलता आपल्याला कधी मिळणार. व्हेरी ट्रू. अगदी खरंय. सो सलील आहे, सलील कुलकर्णी आहे, की कवितांचा किती गाढा अभ्यास आहे. सो कधी मला जमणार कवितेच्या एवढ्या जवळ पोचायला. ही अगदी जवळची काही मंडळी आपण म्हणूया, की आणि मग रोज काही जण आता स्वरालीकडनं पण मी किती गोष्टी शिकते. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता आणि ती उत्साही, ती स्वतःच डेकोरेट करत होती आमचं घर तिच्या वाढदिवसाची आणि प्रचंड पाऊस सुरू झाला. बरं. आणि मला असं वाटलं की आता कोण येणार एवढ्या पावसात, आणि दुरून दुरून तिचे मित्रमैत्रिणी, आमचे नातेवाईक येणार होते. आणि मी आतनं प्रचंड हादरले आणि थोडीशी दुःखी झाले की यार आता हिला कोण आलं नाही तर हिला समजवायचं कसं. तिला पाऊस, वादळी पाऊस, हा वादळी पाऊस म्हणजे की आता बहुतेक लोक कॅन्सलच करणार येणं. ती त्याही ह्याच्यात ती स्थिर होती आणि ती त्याच उत्साहाने हॅपी बर्थडे 10 वर्ष वगैरे सगळं फुगे बिगे स्वतः लावत होती. ती पाऊस पडतोय, कोण येणार आहे की नाही याचं तिच्या मनात विचारत नव्हतं. शी वॉज देअर, शी वॉज जस्ट देअर की आय एम इन दिस मुवमेंट अँड आय एम एन्जॉईंग दिस मुवमेंट. आणि थांबला पाऊस आणि सगळे आले. ती पण मला कितीतरी गोष्टी शिकवते की आपण कशाला उगाच काय होईल कसं होईल, मग मला वाईट वाटेल का, मग हिला वाईट वाटेल का, एवढ्याचा विचार करतो. जस्ट बी इन द मुवमेंट, जस्ट एन्जॉय, जस्ट बी. खरं. आणि किती छान आहे, म्हणजे छोटीशी कृती आहे तिची, पण म्हणायचं की कदाचित ते म्हणतात ना की एखादा क्षण पास झाला की तो पास्ट होतो, तसे ती असेल. शी लिव्हज इन द मुवमेंट आणि तिच्याकडनं मी पदोपदी शिकत असते. ग्रेट. जसं तू शिकतेस तसं मला खात्री आहे की तू अनेक गोष्टी मनात छान साठवून ठेवणारी सुद्धा आहेत. तर अशी एखादी अविस्मरणीय दाद आहे का ज्याने तू हेलावलीस किंवा समृद्ध झालीस? खूप आहेत. हो, खूप आहेत. म्हणजे माझ्या काय म्हणतात त्याला, नशिबाने खूप थोर लोक हे पाहतात आणि खूप लोकांचे फोन आले. म्हणजे अगदी सुमित्रा भावेंचे मेसेजेस मी साठवून ठेवलेत एका कोपऱ्यात. त्यांना खूप आवडायची सिरियल, खूप मोठमोठ्या, सचिन खेडेकर असेल, परवा मला निखिल बागड्यांचा मेसेज आला, खूप. नंतर जावडेकर सरांनी मला दिल्लीतून फोन केला. असे खूप खूप खूप. पण मला असं वाटतं की हे सगळे झाले अभिनयासाठीच्या असलेल्या कॉम्प्लिमेंट्स आणि त्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. कारण मी खूप वर्षांनी काम केलं आणि मी कुठेतरी रजिस्टर झाले, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. ती पाठीवरची थाप तुम्हाला निश्चित खूप प्रेरणा देत असते आणि बळ देत असते. पण जेव्हा मला काही स्त्रिया भेटतात आणि मला पाहून त्या स्वतःला अरुंधतीमध्ये पाहत असतात आणि त्यांचे डोळे ओले होतात, ती मुवमेंट्स माझ्यासाठी खूप हेलावणारे असतात. म्हणजे त्या एक बाई मला रिसेंटली भेटली आणि ती म्हणाली की अरुंधतीकडे बघून मी घराच्या बाहेर पडली आहे. आणि तिचा मुलगा होता, एक 12-1 वर्षाचा असेल, आणि म्हणजे हाय माझ्या बरोबर, हा माझा यश आहे. आणि मला माहिती नाही मी काय करणार आहे, पण अरुंधतीने काहीतरी केलं ना, मग मी पण करू शकेन काहीतरी. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आय एम सर्चिंग फॉर समथिंग ग्रेट. सो हे एका बाईला एका भूमिकेतून बळ मिळू शकतो आणि अशा अनेक आहेत स्त्रिया. म्हणजे मग ते बळ अगदी घराच्या बाहेर पडण्याचा प्रत्येकीला मिळावा असं नाही किंवा गरज असावी असं नाही. पण मी ह्या गोष्टीबद्दल कधी माझं मतच व्यक्त केलं नाही. मी गप्पच आहे आणि ते असणंच माझ्यासाठी आयडियल आहे. इतकं मला शिकवलं गेलंय की जेवढं तू सेकंडरी भूमिका घेशील तेवढी तू सेफ असशील, हे स्त्रीला शिकवलं गेलंय. म्हणजे तिने दुर्दैवी आहे, प्रचंड दुर्दैवी आहे की आपलं मत व्यक्त केलं तर काय होईल, घरात वाद होतील आणि इट इज नॉट सेफ फॉर मी. वाय, का? मग काही जणी त्यांची मतं मांडायला लागल्या, त्यांनी नकार सांगायला सुरुवात केली. आणि असं जेव्हा येऊन बायका मला सांगतात ना की मला आज नाही जमणार आहे हे करायला, हे मी ठामपणे सांगायला लागले. ग्रेट. किंवा मला हे आवडत नाही, प्लीज नो, हे मी सांगायला लागले. तर मला असं वाटतं की हा बदल हा जास्त महत्वाचा वाटतो मला मोठा वाटतो. म्हणजे फक्त अभिनयाच्या कौतुकापेक्षा ही मोठी दाद आहे आणि ही चिरकाल अरुंधतीला लोकांच्या मनात ठेवणार आहे असं मला वाटतं. क्या बात आहे.
तर तू जसं आता म्हणायचं की अगं साधं नकार देणं हे सुद्धा हम्म. एक प्रकारचं बंडच आहे ग, आणि ही विचित्र गोष्ट आहे. मग तर चौकट वगैरे भेदून पुढवणारे बोल्ड मुली तर म्हणजे हो, पण स्त्रियांना बंड करायला लागतं ही एकतर खूपच दुर्दैवाची खरंय, गोष्ट आहे, अगदी कारण ती खरंय. करायची खरं तर गरज येऊ नाहीये. नये. म्हणजे आपण ज्या एका आयडियल सोसायटीच्या, आयडियल समाज रचनेचा विचार करतोय, त्याच्यामध्ये खरं तर स्त्री पुरुष हे दोघंही एकमेकांच्या हातात हात घालूनच असले हम्म. पाहिजेत आणि असणं अपेक्षित आहे. हम्म. पण साधा तुमचा नकार नोंदवायला किंवा तुम्हाला एखादं पाऊल उचलायला जर बंड म्हटलं जात असेल, तर ते केवळ मेजॉरिटीच्या अगेन्स्ट आहे, किंवा आजूबाजूच्या काही स्त्रिया त्या बाबतीत काहीच पाऊल उचलत नाहीत आणि त्या दुःखी राहण्यातच स्वतःच्या आयुष्याची जर सार्थकता मानत असतील, खरंय. तर आपल्याला संस्कारच ते आहेत. त्यामुळे जर एखादी विचार करत असेल की मला माझ्या स्वत्वाचा विचार करायचा आहे, आय एम इम्पॉर्टंट आणि मी आनंदी असणं हे महत्वाचं आहे, हे रिअलायझेशन हे बंड म्हणून पाहिलं जातं खरंय. समाजात. हे इतकं हॉरिबल चित्र आहे की याची जाणीव अनेक स्त्रियांना नाहीच आहे. नाहीये. कारण आपण त्यागमूर्ती असणं, आपण दुःखात असणं, दुसऱ्याचं सुख आधी पाहणं हेच आयडियल आहे. आणि हे कधी बदलणार आहे? आणि मला असं वाटतं की जोपर्यंत, जसं प्रियांका चोप्राचं परवा वाक्य होतं की गुड गर्ल्स डोंट मेक हिस्ट्री, बोल्ड गर्ल्स डू मेक हिस्ट्री. सो मसाला, क्या बात आहे. काही आता बोल्ड त्यांना म्हणायची काय म्हणतात त्याला गरज पडतीये, पण स्वतःसाठी एक ठाम पाऊल उचलणाऱ्या स्त्रिया जोपर्यंत प्रत्येक घरी जन्माला येत नाहीत, तोपर्यंत ही समानता निर्माण होणार नाही. आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली आता आमच्या सिरियल बद्दल अनेक जण म्हणतात की काय आहे, विवाह संस्थेची सगळी मोडतोड दाखवली जाते, कुठलंच लग्न टिकत नाहीये, काही असं होत नाहीये. पण ती होणं गरजेचं आहे, कारण आता स्त्रिया जर बाहेर पडतायत तर त्यांनी 100-200 वर्षांपूर्वी त्या ज्या पद्धतीने जगत होत्या तसं आता जगणं अपेक्षित नाहीये. जर त्यांना एवढं मोठं संपूर्ण जग खुलंय इंटरनेटमुळे, सोशल मीडियामुळे, त्यांना स्वत्वाची जाणीव व्हायला लागली, त्या इंडिपेंडंट व्हायला लागल्यात, तर आता पुरुषांचं जबाबदारी वाढते की जोपर्यंत ते ऍक्सेप्ट करून या नवीन संरचनेला स्वतःला अंगवळणी पाडून घेत नाही, तोपर्यंत विवाह संस्थेची पण मोडतोड होणारच आहे. आणि इट इज नॅचरल. 1 वर्षात लग्न होतं, दुसऱ्या वर्षी डिवोर्स होतो, होऊ दे, इट्स ओके, इट्स ओके. कारण त्यांना कळतंय की दिस इज नॉट वर्किंग, इट इज गुड. त्यांना कळायला हवंय की इट इज नॉट वर्किंग. तर मग नवीन काय आहे, मग आपल्याला काय बदल करायला पाहिजे स्वतःमध्ये, मुलगी म्हणून, मुलगा म्हणून. मग सहजीवनाचा अर्थ काय हे कळण्यासाठी ही मोडतोड आता होणंच गरजेचं आहे. आणि तीच सिरियल मधनं दाखवली जाते, वेगळे डायनामिक्स दाखवले जात आहेत आणि ते महत्वाचं आहे. आत्ता कळत नाहीये, आत्ता त्याच्याकडे एका दृष्टिकोनातून बघितले जाते की ही बाई आजी झालीये आणि ही दुसऱ्या लग्नाचा कसं काय बरं विचार करते. ट्रोल करतात लोक. पण म्हणते की तुम्ही अजून ब्रॉड बघूच शकत नाही का? मला त्यांच्या इतक्या छोट्या दृष्टिकोनाचं वाईट वाटतं की हे वेगळे डायनामिक्स आहेत आयुष्यातले. आणि हे आपण जोपर्यंत लार्जर अँगलनी बघत नाही तोपर्यंत ही समाज रचना बदलणार नाही, ती इव्हॉल्व्ह होणार नाही. आपण तिथेच राहणार आणि ती तिथेच आता राहणार नाहीये. कारण मुलं मुली बदलतायत, मुली बदलतायत आणि त्या गरजेचं आहे बदलणं. सो आपण आता पुढेच जाणार होतो. क्या बात आहे. तुला सांगू, तू बोलत असताना मुळात तुझ्या सिरियलची जी लेखिका आहे मुग्धा गोडबोले, तर तिच्या आईची, मंगला गोडबोलेंची एक कथा होती ताई, एक आडवी रेघ नावाची. तर आता अख्खी कथा सांगणं शक्य नाही, पण त्याचा गाभा सांगायचा तर तो मुलगा शाळेचा फॉर्म भरत असतो आणि तो फॉर्म भरत असताना बाबांचं डेझिग्नेशन लिहायचं असतं, तर तो लिहितो काय मोठं पद असेल ते, आणि आईच्या नावापुढे काय लिहायचं, तर तो खूप काय काय लिहून ठेवतो दिवसभरातली कामं. पण त्याचे वडील ते सगळं खोडायला लावतात आणि सांगतात की एक आडवी रेघ मार. हेच इतके दिवस चालू होतं ताई, पण तुझ्या सांगण्यानं मला हे नक्की मान्य आहे की त्या आडव्या रेघेच्या पलीकडेही त्यांनी विचार करावा. कारण ती आडवी रेघ आता कुठच्या कुठे उभी होऊन वरती आकाश तिला ठेकणं होणार आहे अशी मला कॉन्फिडन्स. मला तेच म्हणायचंय की थोडं व्यापक बघितलं तर क्षितिजाची सुद्धा रेघ आडवीच असते. तर आपण कुठली रेघ पाहायची हे आपण ठरवलं तर मला असं वाटतं की अरुंधती मधली कोणतीही रडणारी अरुंधती कोणी बघणार नाही, तर उभी राहणारी अरुंधती बघतील. अगदीच अगदीच अगदीच. आणि तीच प्रेरणा मला अरुंधतीच्या निमित्ताने आज मुलींना, स्त्रियांना देता येते आणि मधुराणी म्हणून पण तीच वेळोवेळी देण्याची माझी इच्छा आहे. क्या बात आहे. वा वा, ग्रेट. आता जो विषय होता ते रखुमाई जे गाणं आहे ना वैभव जोशीचं, त्याच्यातलं ते नाही का की आपण इतके दिवस ती सगळी उपडी घागरच बघत होतो, पण तिचं जागर होणं गरजेचं आहे. हे जसं तुझं ते पात्र मांडतं, तशीच
ही रखुमाई कुठेतरी इकडल्या अनेक छटा बघत राहते आणि रंगपंढरी सारखी एक वेगळी मालिका सुद्धा उभी करते होते. वा. तर ही रंगपंढरी पाहताना एक कलाकार म्हणून, एक सूत्रसंचालिका म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं तू अतिशय उत्तम रसिक आहे. मला हिच्याविषयी एक गोष्ट नमूद करायची आवर्जून, की ताई अत्यंत उत्तम अभिनेत्री जितकी आहे तितकीच उत्तम रसिक आहे. तिला आवडलं की ती जाऊन एखादी गोष्ट पाहिल, कलाकृती पाहिल, त्याच्यावरती तिची मतं नोंदवेल आणि भरभरून दाद देईल. अशी रसिक जेव्हा रंगपंढरी उभी करते ती कशी असते? रंगपंढरी हे माझं एकटीचं प्रोजेक्ट नव्हतं. कवितेचं पान येस एंटायरली माझं बेबी होतं आणि मी अगदी रिसर्च पासून ते एडिट पर्यंत सगळं मी करायचे. पण रंगपंढरी हे प्रायमरीली सिंगापूरचा एक थिएटर करणारा मुलगा आहे, योगेश तडवळकर, त्याच्या आणि माझ्या विचारांमधनं निर्माण झालेली ही रंगपंढरी, ब्रेन स्टॉर्मिंग मधनं असं आपण म्हणूया. आणि तो त्याचा प्रोड्युसर आहे. जितकी रंगभूमीवरती अभिनयावरती माझं प्रेम आहे तितकंच त्याचं आहे. आणि त्यामुळे ते कुठेतरी त्या तारा जुळल्या आणि असं वाटलं की असं काहीतरी करायला हवं. कारण परदेशात जी लोक एखाद्या कलेचा ध्यास घेत असतात तसं त्यांना आपल्यासारखी हँडी इन्फॉर्मेशन नसते अनेक गोष्टींची, किंवा अर्धवट प्रश्न त्यांच्या मनात राहिलेले असताना ते परदेशात गेलेले असतात आणि काही प्रश्नांची उत्तरं त्यांना त्या कलाकारांना भेटून घ्यायची असतात. तर असं ते सगळं जुळून आलं आणि मला पण माझ्यासाठी पण हा खूप मोठा समृद्ध करणारा अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून असा अनुभव होता रंगपंढरीचा. आणि असंख्य कलाकारांनी त्याच्यामध्ये मोठे मोठे कलाकारांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि खूप छान मुलाखती दिल्या, खूप प्रदीर्घ मुलाखती दिल्या. आणि त्याचा सगळ्याच नाट्यरसिकांना, अभिनय करू पाहणाऱ्या सगळ्याच कलाकारांना त्याचा फायदा होतो. या गोष्टीचा आनंद आहे. वाह! अनेक गोष्टी आज उलगडल्या, अनेक टप्पे उलगडले. तुझ्यातली काय म्हणू, लेखिकेची एक छोटीशी चूक असेल, अभिनेत्री असेल, रसिक असेल, सूत्रसंचालिका असेल. पुढच्या टप्प्यावरती आता काय काय प्लॅन्स आहेत? मला माहिती नाही, मला अभिनय तर करत राहायचं आहे, हे तर नक्की आहे. आणि वेगवेगळं काय काय करत राहायचं आहे. मला असं वाटतं की डेफिनेटली माझ्यामध्ये मला जे माहिती आहे, मला जे कळतंय ते लोकांना सांगायची इच्छा खूप आहे. बरं. आणि ते काम माझ्याकडनं व्हावं आणि काही मूठभर लोकांना जगभरातल्या जर त्यातनं प्रेरणा मिळाली आणि काही नवीन अवकाश खुलं झालं तर ते माझ्यासाठी माझ्या आयुष्याचं एक पर्पज पूर्ण झालं असं मला वाटेल. आणि ते करायची माझी इच्छा आहे. ते कसं पूर्ण होणार आहे मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की माझ्यामध्ये अशी काहीतरी एक प्रेरणा आहे की आय कॅन हील पीपल. क्या बात है. किती छान. सो आणि आय वुड लव्ह टू गो प्लेसेस अँड हील पीपल. दॅट्स इट. तथास्तु असं आपण म्हणूया की तसं होत राहू पुढे. आणि आम्हा सगळ्यांना खरोखरच वेढून घेतेस तू. तर तसेच आम्ही छान वेढलेलो आहोत. आणि या सगळ्याचा समारोप तुझ्या गाण्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे तू सम्राज्ञी आहेस, त्यामुळे तू छान जशी राणीसारखी वावरतीयस असं आम्ही मगापासून म्हणतोय. त्याच्यातला एक महत्वाचा पहिला शब्द सुटतो तो म्हणजे मधू. तू गोड आहेस. तो तुझ्या आवाजातही तितकाच माधुर्य आईकडून तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर तो गोडवाच आपण शेवटी वाटूया, सगळ्यांना लुटूया आणि मग थांबूया. अगदी अगदी अगदी. चल, तुझी फरमाईश म्हणून एक गझल गाते. माशाल्लाह, क्या बात है. येस. खूप वर्षांनी गाते, मला वाटते कॉलेजमध्ये वगैरे गायले असेल. बाबा. सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक आंगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ, तुम्हारा
की छाया में साजन, तुम्हारे रूप की छाया में साजन, बड़ी ठंडी जलन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक आंगन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ. हा क्या बात आहे. खूप खूप थँक्यू आणि लवकरच Thank you. भेटूया. लवकरच भेटूया ऍब्सोल्युटली. Yes. आणि मला खूप बरं वाटलं आज अनघा तुझ्या निमित्ताने मला स्वयंशी जोडलं जाता येत आहे आणि तुझ्याशी गप्पा मारणं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा काय म्हणतात त्याला अट्रॅक्शन होतं माझ्यासाठी. कारण सेम खूप खूप वर्षांनी आपण खरंय. गप्पा मारणार होतो आणि Yes. मला खूप बरं वाटलं कारण मला तू खूप आवडतेस पहिल्यापासूनच. अच्छा. सेम हिअर. सगळ्यात महत्वाची गोष्ट की असं म्हणतात की आपण डोळ्यांनी बघत नाही, आपण मनाने बघतो. आणि आमच्याकडे कदाचित डोळे असतील पण तुझ्याकडे जी दृष्टी ती आमच्याकडे नाही. बापरे. आणि तुझ्याकडे जे मन आणि हृदय आहे ते आमच्याकडे नाही. त्यामुळे मला तुझ्याविषयी प्रचंड प्रेम, कौतुक हा शब्द सुद्धा खूप छोटा वाटेल. मला तुझा अभिमान आहे. आणि आय लव्ह यू. सेम हिअर. खूप खूप शुभेच्छा आणि लवकर भेटूया नवीन प्रकल्पात कधीतरी. येस. येस.